नमस्कार, प्रजाहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जसे की आज 7 सप्टेंबर मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आज कुमारस्वामी नगर म्हणजे मित्रनगर येथे मदीना फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष मुस्ताक यांच्यातर्फे जे आहे ना भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते। इथले जे संस्थापकचे जे काही इथले सदस्य आहेत त्यांची आपण आज मुलाखत घेत आहोत आणि लोकांपर्यंत त्यांचं काय मेसेज आहे ते त्यांनी सांगतील ते आपण पोहोचवण्याचं काम करणार आहोत। साहेब, जसं की आपण एवढं मोठं जे भव्य रक्तदान शिबिर घेतलं आहे याचं काही लोकांपर्यंत तुमचं काय मेसेज आहे पोहोचण्याचं? आज देशात विविध ठिकाणी मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जयंती विविध उपक्रमाने साजरा होत आहे। तसेच एक सामाजिक उपक्रम जावा म्हणून इथे मदीना युवक संघटनेतर्फे आज 16 वर्ष झाले सतत रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। या रक्तदानाच्या निमित्ताने जे गरजू गरीब आहेत त्यांना रक्त वेळेवर उपलब्ध व्हावा या हेतूने इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येत आहे। आता कमीत कमी एक 70 ते 80 जणांचं रक्तदान झालं आहे। आमचा 250चं टार्गेट आहे, 250 होऊन जाईल। तरी उद्या 8 तारखेला भव्य असा देखावा आम्ही केलेला आहे आयोजन त्याचंही। त्यानिमित्तानं मी सगळ्या देशवासियांना शुभेच्छा देतो। परिसरात आहे मोठ्या प्रमाणात आपण ते भव्य देखावा असा केलेला आहे। तरी आम्ही आमदार दीपक आबा साळुंखे पाटील सामाजिक संघटनेतर्फे व मदीना युवक संघटनेतर्फे हा देखावा आयोजन करण्यात आलेला आहे। बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।